तर विषय काय आहे की सध्या बिबट्या, हत्ती आणि पट्टेरी वाघ या तिघांची दहशत खूप चालू आहे. पण पट्टेरी वाघ आणि बिबट्याची दहशत खूप चालू. पट्टेरी वाघाची एवढी दहशत चालू आहे. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. त्याच्या अगोदर एक सांगतो तुम्हाला की तुम्ही अप टू डेट राहावा. कारण मग आपल्याला कळतं कुठं जायचं असेल तर आपल्याला त्या जागेची स्पेसिफिक माहिती असल्याशिवाय तुम्ही तिथे जागेवर जाऊ पण नका, धाडस पण करू नका. जर तुम्ही आजरेकर असाल ऑर एल्स तुम्ही आजरा तालुक्यात कुठं पण राहत असाल तरी तुम्हाला गोष्ट माहिती असलीच पाहिजे की तालुक्यात काय घडते काय नाही. तर मृत्युंजय म्हणून चॅनल आहे, ज्योतिप्रसाद सावंत यांचं चॅनल आहे. त्यांना मेसेज करा ऑर एल्स मला मेसेज करा, मी तुम्हाला नंबर पाठवतो. काय होते सकाळी त्याने 7 वाजता न्यूज पोस्ट करतात. सकाळी दररोज त्यांची न्यूज असते, तालुक्यात जे घडते जे घडत नाही ते सगळे ते टाकतात त्या चॅनलवरती. आणि कुठं जायचं असेल तर ती न्यूज बघून तिथं आपण जायचं टाळू शकतो. त्यामुळं हे खूप युजफुल आहे. खरंच खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कळतात. या व्लॉगला स्टार्टिंगला तुम्ही बघा की पार्टी होती तिथं, आम्ही सगळेजण जेवायला गेलो होतो तिथं. आणि स्टार्टिंगला एक गाडी अडकते तिथं, गाडीचा छोटा ॲक्सिडेंट झालेला. मोडत नाही ते खेचते हे बोनेट ओढून घालतो. त्याच्या आतच गेले होते ते खाली वडायचं सांगतो, ते खाली वडला निघते. थांबाय दिवे बंपर झालं बाहेर. पाय द्यायला पाहिजे. थांबा थोडं नाही पायाला लागल तुझ्या दोघांनी हा जाते का. थांब तू बाजूला पाय अडकला. जरा माग घे, ती गाडी मागची माग घ्या. थांब जाते माग घे. हा हळू घे जरा हळू जाऊ द्या. फार्मला पार्टीने अडकलं बघ. हळू घ्या माग घ्या बस ते गाडीची हेल्प करत होते बाहेर कशी गाडी काढायची तिथून. आणि त्याच खालच्या ओप्यात हार्डली 200 ते 300 मीटर वरती डॉक्टर राहतात. तिथं त्यांना बिबट्या दिसला होता, झाडावरती बिबट्या दिसला होता. काहीतरी आवाज आला म्हणून रात्री ते कुत्रं घेऊन गेले होते बॅटरी मला, तर तिथं बिबट्या दिसला त्यांना झाडावरती. तसे ते तिथून वापस आले. जे आम्ही पार्टी केली त्या 5-6 दिवसानंतर ते सगळं घडलं होतं तिथं. एकंदरीत तालुक्यात, आजरा तालुक्यात जर तुम्ही आजरेकर असाल तर आवर्जून चॅनलला त्या भेट. तेच चॅनल असं नाही पण खूप चॅनल आहेत, पण मला जे माहिती आहे ते चॅनल तुम्हाला सांगतो. तालुक्यात खूप वाघाची, बिबट्याची आणि हत्तीची खूप दहशत चालू आहे. त्यामुळं अप टू डेट राहा. इट विल बी व्हेरी युजफुल फॉर यू ऑल गाईज. झाला होता एक मित्र गेला होता फिरायला कुठं चाळोबाईसला. आमचा पण प्लॅन झाला होता पण मी न्यूज बघून तिकडं गेलो नाही, कारण तिथं पट्टेरी वाघ ऑलरेडी आला होता 4 दिवसापूर्वी आणि मी तिथे न्यूज बघून गेलो नाही. आणि त्याच 5-6 दिवसानंतर माझा एक मित्र तिथं ट्रेकिंगला गेला होता. जेवण वगैरे तिथं केलं होतं तिने. 4 जण गेली होती. आणि विषय काय झाला होता की तिने दिवसभर तिथं गेले, ट्रेकिंग वगैरे केले, त्याच्या खाली पायथ्याशी जेवण वगैरे केले आणि पार चाळोबा चढून पण गेले वरती. 3 मित्र गेले होते आणि एकटाच पायथ्याशी तो दुसरा एक मित्र इथंच थांबला होता. पण हे सगळं त्याने रील वगैरे करून पोस्ट केलं, बाबा तिथं पट्टेरी वाघ आला आणि तुम्ही कसं काय गेला असं. मी त्याला फोन लावला आणि फोनवर बोलत होतो की असंच झालं. तो म्हणला काय सांगालास. मी म्हणला थरथरा लागलो. म्हणला तू सांगालायस आणि मला इथं अंगावर काटे आला. म्हणला अरे असं तसं मला खरंच सांगशील की नाही असं. विषय काय आहे की तुम्ही अप टू डेट राहणं हे केवढं फायदेशीर आहे. आणि एक तुम्हाला किस्सा सांगायचा राहिला. माझ्या जिममध्ये जो एक माझा मित्र येतो तो सांगत होता की हळोळी गाव आहे ना तिथं जवळपास त्यांचं तिथंच घर आहे. तो जो सगळा म्हशीला त्यांना जो सगळा थरार बैल होता तो सांगत होता की आम्ही तिथं गेलो आणि अक्षरशः झाडाच्या वरती असं रक्त वगैरे सगळं असं उडलेलं होतं. म्हणजे डेंजर दहशत. जे वाघानं पट्टेरी जो वाघ होता त्यानं म्हशीला खूप खाल्लं होतं. आणि म्हशी नाही तर न्यूज पण तिथं मी बघितली होती ती. आणि तीच न्यूज त्यानं जे सांगत होता तो बापरे म्हणला तुझा जेवढा चेहरा आहे तेवढा म्हणलं त्याचा एक पंजा आहे. म्हणला पंजा. शेळ्या वगैरे वाघानं खाल्लेल्या आहेत आणि आता डेंजर आहे डेंजर. जानम का साथ है. तुमच्या काकांचा वाढदिवस 50वा.
हे कलाकार आमचा मुंबईवरनं आलाय मुंबईहून आलाय मेन कलाकार कलाकार मुंबईचा प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ प्लीज सेल्फ इज मटंग इज वाडिंग मटन इज वडिंग कुठे वडील ग्रेव्ही तिकडे काम कर चल बरोबर चल रस्ता जरा गरम करतो हा हा पांढरा हा व्यवस्थित जर पांढरा रस्सा विषय काय झालाय माहिती आहे काय आमच्या शेतात एक विषय झालाय मोठा विषय झालाय आमच्या शेतात काही माकडं आल्यात आणि ते झाडं चढल्या झाडावर काय झाल्या माकडं आमच्या शेतात आल्यात आणि झाडावर चढल्यात तुम्हाला दाखवतो माकडं 2 मोठी मोठी माकडं आहेत थांबा तुम्हाला दाखवतो लगेच हा बघा बघितला काय हे अशी माकडं बसल्यात आमच्या झाडावर बघितला माकडं ही कोकणी माकडं आहेत बघा कोकणी अद्वैत पडलास तर वरून डायरेक्ट खाली येणार लक्षात ठेव काय आणि वरती फोन बघायला बघा निसर्ग एन्जॉय करायला सोडून तिथं फोन बघायला काय यार तुम्ही लोक हा छे 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 इट्स नॉट गुड हा अथर्व हा तुझ्या सरांना सांगतो विजय सरांना सांगतो थांब हे व्लॉग पाठवतो विजय सरांना आणि यांच्या पण याच्या स्कूलला पाठवतो साया आमचा आलेला आहे दुसरी पार्टी जेवायला दुसरं मटण हाणायला हो बघ फुकट म्हणायला लागले त्याला हो बघ चढला वाघ पडची असं म्हणतोय रे आता रोज नाव आले याच्यात काल ना तू म्हणलायस क्लिअर रेकॉर्ड झाले कोण म्हणाले सुचिताई आली सुचिताई हाक मार किती अंकुदा फॅन्स क्लब अंकुदा फॅन क्लब आला 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 कसा डब्बा 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 तुम्ही जब्बा डब्बा आलेला आहे ये बंडा गंडा नाही जाऊ दे घुमत जाऊ दे हलवून घ्या आज मग काय काय पार्टी आज जोरात काय काय मग 12-9-18 जमुने तेरी काल पहिला हरी अंकुश वाजू दे बासुरी जाऊ दे हलवून 2-3 डायलॉग मस्त म्हणून दाखव अहो आम्हाला तुझ्यासाठी आले वना खाना रे पोरवरती नाचायला हो इकडे हो इकडे आहो 2 मिनिटं जाऊ नका इथं थांबायचं हा जरा ते डायलॉग 2-3 म्हणून कुठले डायलॉग आज तालू मी ताल आवडते डोळे जरा हे झालेत हा बोला हा नाही व्यवस्थित ओके ओके हा कमॉन 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 हा तुझ्यासाठी आले वना काना रे देवा रे मुलीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले वना इकडे आणि डायलॉग मारा की तू म्हणता डायलॉग तो नवरानी नो माट चालू राणीला बाई बोलली शिवाला अंकुश शिंदे आजऱ्या तालुक्याला सुमित हाय माझ्या संगतीला सप्पाला विषय ओ इकडे आले एकदा इकडे आहो जाऊ नका गमत आहे आम्हाला इकडे आणि काय म्हणाल ते देवी तू जिंकलाय देवी चल ग आई तर डोंगरावरी नजर आहे माझी सगळ्यावरी 16-12-9 वाजता गळून गेली दिल्ली मुंबई कोलकाता सुमित्रा झाली बेपत्ता मुंबईला गेल्यात आधवे झाले बेपत्ता म्हणाल ते मटण खाल्यामुळे आता काय आहे की नाही सोड मी खाल्लोय रे चेष्टा का करा काय विषय नाही सोड एकदा जेवून त्याच्यावर उडव की माझ्या कुरकुंदेश्वरची यात्रा जेवून इकडनं परत आता आले अरे ग बस की बाबा विषय हार्ड अरे अरे हो वड पांढरा वड तू ताण लागली पाणी प्यायचं नाही कोल्हापुरी मध्ये पांढरा ना तांदळी पांढरा प्यायचा पाणी प्यायचं नाही कुठलं काय काय तडाखा मारून आला काय अरे बिस्लरीच पाणी पितीस की तू पण हा विषय हाड आहे तुझा इकडे इकडे साया आलं काय काय खाल्लास साया इकडे की रे साया ग बस काय काय जेवलास सगळं सगळं म्हणजे काय
सगळं म्हणजे सगळं अरे सगळंच मला माहिती आहे. मग व्हेज मटन मला वाटलं व्हेज जेवलास तू आज. काय म्हणतात ते व्हेज होते काय हा. जरासं सुटले पोट सोड. मागच्या पार्टीपेक्षा ह्या पार्टीला जरासं आले बाहेर. हे बघ कसा आहे काय मला सांग. मागच्या वेळेला ह्याला पोटाला हात लावलो काय त्या व्हिडिओ मध्ये पहिला मागच्या व्लॉग मध्ये पोटाला हात लावलो ह्याच्या. काय ते सांग जेवलोय रे ग बस की म्हणते. मटण बिटन खावा मटण मी दिसायला पाहिजे दिसणार घे काय तू बसलायच पहिला दिसत. हे गाणं कोण म्हणाले बघा. या आलं की लगेच हा. या यो या ठिकाणी रणजित दादांचा 50 दिवस आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत. रणजित नो रॉयल ग्रुप दिस इज अ बी बॉयज भगवारच बरोबर ताकद दम लागते दम. आमच्या मुलाच्या ती बघा आमची जीप उभारली आणि तो 15 गाडी मारा. फार्म हाऊस कसं आहे लाईटींचा जीव लय. बिसलरी ते किशा ठेवू नको इकडं. ले को जायचे जा जा जा. काय अरे सकाळी पण जेवला आता पण जेवाला काय बरोबर आहे काय. दया हे दया 2-2 3-3 वेळा इकडे इकडे. अरे इकडे की सकाळी पण जेवला आता पण जेवला. ब्लॉग जर आवडला असेल तर शेअर करा सगळ्यांना फॅमिली फ्रेंड्सला. आणि आजरेकर असाल तर आजरेच्या सगळ्यांना परिवारानं शेअर करा. मला कमेंट आली होती की ब्लॉग जरा लेंथ वाढवा म्हणून मी लेंथ पण वाढवलेली आहे. आणि वीकला 2 ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करीन. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट बघून मला खूप भारी वाटायला लागले. जायला तिथं सगळेजण मला चांगला सपोर्ट चांगला प्रतिसाद तुम्ही सगळे लोक देत आहेत. त्यामुळं खूप एनर्जी येते. स्टार्टिंग न्यूज चॅनल आहे तरी पण एवढं सपोर्ट हा खूप भारी. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय.